भाजपची राक्षसी भूक पाहवत नसून इथे मोठ्या प्रमाणावर हप्तेखोरी सुरू असल्याचा आरोप अजित पवारांनी केला होता। त्यावरून आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय। आम्ही आरोप करायला लागलो तर अजितदादांना अडचण होईल असा थेट इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिलाय। तर चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे। राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये। त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि याच भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे। अजित पवारांचं हे वक्तव्य जे आहे हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असणारं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए जसं हिंदीमध्ये म्हणतात, ते पाहिलं पाहिजे। ते कोणत्या पक्षाबद्दल भटतायत, आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे। आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं। अजितदादा असे का बोलले मला माहित नाही। त्यांनी बोलायला नको आहे। अजितदादाने बोलायला नको। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।